Hello students, in last video we have completed our poem The Man Who Thinks He Can. So today we are going to see pointers related to this poem. So open your textbook, page number 43. See the first question, answer the questions orally. You have to give the answers of given questions orally. Okay, first question. A. When are you bitten? When are you bitten? According to the poet. याचा आन्सर काय असणार आहे? इथं ओरली सांगितले, तोंडी उत्तरे द्या, तरी सुद्धा आपण त्याची आन्सर्स कशी लिहायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत. When are you bitten? तुम्ही कधी हारता असा प्रश्न आहे. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. When are you bitten याचा डायरेक्ट आन्सर्स लिहिलेले आहेत. When you think you are bitten. तुम्ही जेव्हा असा विचार करता की तुम्ही हरलेला आहात तेव्हा तुम्ही काय होता? हरता. आन्सर काय येणार आहे पहा. When you think you are bitten, then you are bitten. Okay, write down the answers in your notebook. See the question B. When are you afraid of doing something? तुम्हाला काहीतरी करायची भीती केव्हा वाटते असा प्रश्न आहे. याचा आन्सर काय असू शकणार आहे. When you don't dare. तुम्ही जर धाडसच केलं नाही तर तुम्हाला कोणतीही गोष्ट करण्यासाठी काय वाटणार आहे? भीती वाटणार आहे. आन्सर काय येणार आहे. When you don't dare, then you are afraid of doing something. Okay? See the question C. When will you not win? तुम्ही कधी जिंकणार नाही? When will you not win? आन्सर पहा. When you think you can't win. जेव्हा तुम्ही विचार कराल की मी जिंकणार नाही तेव्हा तुम्ही जिंकणार नाही. ओके, क्वेश्चन डी. When are you lost? When are you lost? तुम्ही कधी हारता? काय आन्सर असणार आहे. If you think you will lose. जेव्हा तुम्ही असा विचार करता की मी हारणार आहे तेव्हा तुम्ही हारता. म्हणजे कोणतीही गोष्ट घडण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये जसे विचार असतील तशी कृती घडत असते. म्हणून कवीने सांगितलेले आहे तुम्ही काय करायचं आहे. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. ओके, डोंट टेक एनिथिंग ॲज अ निगेटिव्ह. ओके, देन यू विल हॅव टू सक्सेस इन युअर ॲक्टिव्हिटीज. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. Where does success begin? Where does success begin? सक्सेसची सुरुवात कोठून होते? पोएम मध्ये आन्सर आहे बघा. आता याचं उत्तर आपण कसं लिहायचं आहे. Where नंतर डज आलेला आहे त्यामुळे डज आपण काढल्यानंतर काय लागणार आहे. क्रियापदाला यस प्रत्यय लागणार आहे. उत्तर कसं लिहायचं पहा. सक्सेस बिगिन्स इन द स्टेट ऑफ माइंड ऑफ अ पर्सन. यशाची सुरुवात कुठे होते? सक्सेसची सुरुवात कुठे होते तर इन द माइंड ऑफ अ पर्सन. व्यक्तीच्या मनामध्ये, त्याच्या मनाच्या स्थितीमध्ये काय होते? सक्सेसची सुरुवात होते. आपण पाहिलेलंच आहे पोएम मध्ये. देन क्वेश्चन एफ. व्हॉट शुड यू डू इफ यू वॉन्ट टू विन अ प्राइज? तुम्हाला जर प्राइज मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे असा प्रश्न आहे. आन्सर पहा. यू मस्ट बी शुअर ऑफ युअर सेल्फ टू विन अ प्राइज. यू मस्ट बी शुअर ऑफ युअर सेल्फ टू विन अ प्राइज. तुम्हाला जर प्राइज जिंकायचं असेल तर तुम्हाला त्याविषयी काय असणं गरजेचं आहे. खात्री असणं खूप गरजेचं आहे की मी हे प्राइज मिळवणारच. हे जे अश्युरन्स आहे, हे जे खात्री आहे ती असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही काय करणार आहात ते प्राइज जिंकणार आहात. ओके, टर्न टू द क्वेश्चन जी. डू यू ऑलवेज विन द फर्स्ट टाइम और डू यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन? प्रश्न कसा विचारलाय? तुमचं स्वमत आहे. डू यू ऑलवेज विन द फर्स्ट टाइम और डू यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन? तुम्ही पहिल्याच प्रयत्नात प्रत्येक वेळी जिंकता का फर्स्ट प्राइज? असं होणं शक्य आहे का? नाही. बघा, प्रत्येक जेव्हा जेव्हा तुम्ही भाग घेणार आहात किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही परीक्षा देणार तर पहिलं प्राइज तुम्हाला नेहमीच मिळतं का? दुसरा प्रश्न त्यातच विचारलाय. डू यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन? तर तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो. याचं उत्तर काय असणार आहे? असू शकणार आहे पहा. आय हॅव काय असणार आहे. आय हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन टू विन. आय हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन टू विन. म्हणजे मला जिंकण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो. समजा एखादा प्लेयर असेल, सचिन तेंडुलकर घ्या किंवा अदर ऑलिम्पिक मधलं घ्या, तर कोणताही प्लेयर असला, समजा एखाद्या मॅच मध्ये तो फर्स्ट आला, रनिंग मध्ये असेल,
बाबतीत असेल किंवा क्रिकेटमध्ये त्यानं जास्त धावा केल्या म्हणून प्रत्येक मॅचमध्ये तो टॉपला येणारच आहे किंवा फर्स्ट येणारच आहे असं आपण आश्वासन देऊ शकत नाही. कारण खेळाडूला कधी हरावं लागतं, कधी जिंकावं लागतं, कधी तो फर्स्ट येतो तर कधी तो लास्ट येतो. म्हणून खेळणं थांबवायचं आहे का? नाही. तर त्यानं काय केलं पाहिजे, जरी आपला विजय झाला, जरी आपण जिंकलो, जरी आपण पराभूत झालो तर त्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे, संयम ठेवून पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. जरी तो जिंकला तर जास्त अति खुश न होता पुन्हा सुद्धा प्रत्येक मॅचमध्ये त्यानं तेवढेच एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. समजा एक्झाममध्ये, या वर्षीच्या एक्झाममध्ये एखादा मुलगा किंवा मुलगी फर्स्ट आली म्हणून त्यानं मी खूप हुशार आहे म्हणून पुन्हा त्यानं प्रयत्न थांबवून चालणार आहे का? नाही. तर प्रत्येक परीक्षेमध्ये त्यानं तेवढंच प्रॅक्टिस करणं, एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. म्हणून कवी म्हणतो की तुमच्या मते तुम्हाला प्रत्येक वेळेला पहिलं प्राइज मिळतं का किंवा तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो? तर याचा आन्सर कसा असू शकतं की मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन सेकंड, कॉपी एनी 4 लाईन्स ऑफ युअर चॉईस फ्रॉम द पोएम. पोएम मध्ये किती स्टॅन्झाज आहेत? 4 स्टॅन्झाज अँड एव्हरी स्टॅन्झा कंटेन्स 4 लाईन्स. तर या लाईन्स मध्ये कोणत्याही 4 ओळी ज्या तुम्हाला आवडलेल्या आहेत त्या तुम्ही ॲज इट इज कॉपी करायच्या आहेत, ज्या तुम्हाला मनापासून खूप आवडलेल्या आहेत. देन क्वेश्चन थर्ड, से द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड ॲज इफ यू आर. हे फक्त काय करायचे आहे, तुम्ही सेंटेन्स म्हणायचे आहे. देन यू टर्न टू द apostrophe, learning about language apostrophe. Look at the blackboard. apostrophe means what, कशी यूज करायची हे आज आपण पाहणार आहोत. बघा पेज नंबर 43 वरती दिलेलंच आहे आपल्याला. नोट दॅट द वर्ड्स इन ए आर all short forms of the words given in B. There are given 2 boxes A and B. A contains short forms of the words given in the B column. B column मध्ये काय दिले, वर्ड्स दिले, त्याचे शॉर्ट फॉर्म्स कुठे दिलेत आपल्याला? A मध्ये. इकडे पण सेमच आहे. B मध्ये आपल्याला वर्ड्स दिले आणि त्याचे शॉर्ट फॉर्म्स A मध्ये दिले. तर पाहूया आपण याचा यूज करतो, पण नेमकं प्रॉपर यूज कसा करायचा हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पहा, पहिलं आपण वर्ड्स बघूया आणि त्याचे शॉर्ट फॉर्म्स पाहूया. डू नॉट. डू नॉटचा शॉर्ट फॉर्म काय आहे? डोंट. याला काय म्हणतात बघा, इथं आपल्याला आहे याला apostrophe. ओके. देन कॅन नॉट चं काय होतं? कान. विल नॉट चं शॉर्ट फॉर्म वोंट. डिड नॉट चा डिडंट. देन वॉज नॉट चा वॉजंट. इज नॉट चा इजंट. डज नॉट चा डझंट. अशापैकी अजून बरेच आहेत, त्यामधले काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. अजून एक प्रकार पाहूया आपण. विल नॉट, सॉरी, यू विल चं शॉर्ट फॉर्म काय होतं? यू विल. म्हणजे यातलं WI जातं आणि WL च्या आधी apostrophe येते. शॉर्ट फॉर्म यू नंतर apostrophe त्यानंतर WL. यू विल. ओके. देन यू आर हा जो वर्ड आहे याचं काय झालंय शॉर्ट फॉर्म? यू आर. ए इथून ड्रॉप झालेला आहे आणि त्याच्याऐवजी काय आलेलं आहे? apostrophe. यू आर. देन यू हॅव चं काय झालंय बघा? यू हॅव. काय झालेलं आहे? HA इथलं रिमूव्ह झालेलं आणि त्याच्याऐवजी त्या apostrophe आलेली आहे. देन आय एम चं काय झालंय शॉर्ट फॉर्म? आय apostrophe एम. त्याच पद्धतीनं पुढचं आहे बघा, आय हॅव. आय हॅव चं काय होतं पहा? आय आय हॅव. अशा पद्धतीनं आपण काय करायचे आहे, शब्द आणि त्याचे apostrophe कशा बनवले तुम्ही काय करा, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला काही उदाहरण दिलेलं आहे. बट फेलो इज अँड लाईफ स्टँड्स फॉर ऑफ फेलो. फेलोज दिले बघा, FELLOW apostrophe S. त्याचा लॉंग फॉर्म काय होतो? ऑफ अ फेलो. आणि लाईफचा लॉंग फॉर्म काय होतो? ऑफ लाईफ. म्हणजे काही काय त्याला एक्सेप्शन्स आहेत. रिस्पेक्टिव्हली. द साइन इज कॉल्ड apostrophe. साइन कुठलं वापरलं जातं बघा? कॉमा म्हणतो आपण इंग्लिश मध्ये, पण कॉमा कुठे असतो? शब्दाच्या खाली. पण हे इथं जे वरती दिलं जातं शब्दाच्या वरती त्याला काय म्हटलं जातं? apostrophe. ओके. Then it is used in short forms to show that some letters in the words have been dropped.
बघा हे कुठं वापरलं जातं? युज्ड इन शॉर्ट फॉर्म्स. काही शब्दांचे जे शॉर्ट फॉर्म केले जातात त्याच्यामध्ये अपॉस्ट्रॉफीचा उपयोग केला जातो. कशासाठी? टू शो दॅट सम लेटर्स इन द वर्ड्स हॅव बीन ड्रॉप. काय दाखवायचं असतं? त्या शब्दातील काही लेटर्स काय केलेले आहेत? ड्रॉप केलेले आहेत आणि त्याच्यासाठी अपॉस्ट्रॉफी हे साइन वापरलं जातं. द अपॉस्ट्रॉफी इज ऑल्सो यूज्ड विथ यस इन फ्रेजेस लाईक मीनाज शूज, मोहन्स रुलर अँड अ कॅट्स पॉ. बघा आणि कुठे वापरलं जातं? अपॉस्ट्रॉफी इज यूज्ड इन द फ्रेजेस. काही फ्रेजेस मध्ये सुद्धा वापरलं जातं. मीनाज शूज, पहा एक दाखवतो फक्त फ्रेजेस मध्ये. मीनाज शूज, कुठं वापरलं बघा या फ्रेजेस मध्ये? मीनाज शूज म्हणजे थोडक्यात त्याची मालकी दाखवली जाते. शूज कुणाचे आहेत? मीनाचे आहेत. तर ह्याचे मीनाचे दाखवण्यासाठी काय केलं बघा? मीना नंतर अपॉस्ट्रॉफी, देन यस मीनाज शूज. म्हणजे काही फ्रेजेस मध्ये सुद्धा अपॉस्ट्रॉफीचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने मोहन्स रुलर, ओके, देन अ कॅट्स पॉ, स्कूल्स मॅगझिन. मालकी थोडक्यात एखाद्या वस्तूची मालकी दाखवण्यासाठी सुद्धा अपॉस्ट्रॉफीचा उपयोग केला जातो फ्रेजेस मध्ये. फाइंड ॲट लीस्ट 5 एक्झाम्पल्स ईच ऑफ. तुम्ही काय करायचं आहे? प्रत्येक प्रकारचे 5-5 उदाहरणं शोधायची आहेत. याच्यामध्ये ए आहे शॉर्ट फॉर्म्स अँड बी नाउन प्लस यस फ्रॉम द बुक. पुस्तकामध्ये सुद्धा आलेले आहे बघा, पोएम मध्ये असेल, लेसन मध्ये असेल, अशा पद्धतीने अपॉस्ट्रॉफीचा उपयोग केलेला आहे. तर तुम्ही ते केअरफुली वाचायचे आहे आणि प्रत्येक प्रकारची 5-5 एक्झाम्पल्स तुम्ही स्वतः लिहायची आहे. So students, next part we will see in the next video. Thank you.